Hello students, today we are going to learn our last lesson from our syllabus, lesson number 1.8, Voyaging Towards Excellence, written by famous writer Achyut Godbole. Before I start explaining about the lesson, let me give you a brief introduction about the writer Achyut Godbole. Achyut Godbole was born in 1950, is well known for his writings in Marathi and English. He is a prolific writer in various genres and has produced numerous original works as well as adaptation of works from other languages into Marathi. His writing style is informative and yet very informal. He became a chemical engineer from IIT Mumbai in 1972 and headed top management positions in companies of great repute. This autobiographical sketch penned by Achyut Godbole depicts his journey from a middle class boy to a famous writer. He was a successful general manager of Patni Computer Systems. He headed many other reputed companies and later became a famous writer. The present write-up discusses his quest for excellence, how he developed a thirst for knowledge. He discusses at length the ingredients, essentials of success and the ways to achieve it. विद्यार्थ्यांनो, अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या मुसाफिर या पुस्तकामध्ये हा त्यांचा पूर्ण प्रवास उलगडला आहे. यूट्यूबवरती सुद्धा त्यांची भरपूर व्हिडिओज उपलब्ध आहेत. तुम्ही हे व्हिडिओज पाहायला पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांची जी संपत्ती आहे ती संपत्ती म्हणजे त्यांची पुस्तकं. अच्युत गोडबोले हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये भरपूर लिखाण केलेले आहे. 1972 साली IIT मुंबईमधून ते केमिकल इंजिनियर झाले आहेत. आपल्याला अभिमान वाटावा असे ते प्रसिद्ध लेखक आहेत. विविध विषयांवरतीची त्यांची पुस्तके फेमस आहेत. या लेसनमध्ये अच्युत गोडबोले यांनी स्वतःचं आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा जीवन प्रवास मिडल क्लास स्कूल बॉय टू अ फेमस रायटर म्हणजे एक मध्यमवर्गीय मुलगा आणि तिथून ते फेमस रायटर कसं बनले याचा पूर्ण प्रवास त्यांनी यामध्ये वर्णन केलेला आहे. नाव लेट्स सी द पेज नंबर 78. Voyaging Towards Excellence. See the lesson. Voyaging means a long journey on a ship. म्हणजे समुद्रात प्रवास करणे. पण इथे आपण voyagingचा अर्थ एक प्रवास म्हणून घेऊयात. आणि एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टतेकडे प्रवास करताना. Okay, see the first paragraph. I had a very simple upbringing. We were a lower middle class family. Our 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, a dining table, or a gas stove. Live alone an air conditioner or a car. तर या ठिकाणी अच्युत गोडबोले हे लेखक म्हणतात की माझं जे बालपण आहे, माझं जे पालनपोषण झालं ते अतिशय साध्या वातावरणात झालेलं आहे. आय हॅड व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. वी वेआर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आमचं एक अतिशय मध्यमवर्गीय असं कुटुंब होतं.
कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब होतं. Our 300 square feet house did not have even basic amenities. ते म्हणतायत की आम्ही 300 चौरस फूट म्हणजे 300 चौरस फूट घरामध्ये, ज्या घरामध्ये एअर कंडिशनर नाही, मोटर तर नाहीच, पण पंखा, फ्रीज, गीझर, डायनिंग टेबल किंवा गॅस स्टोव्ह सारख्या मूलभूत सुविधा देखील आमच्या घरात नव्हत्या. I entered the college. It was only when I entered the college that I got a watch. And we got a dining table and a gas stove at home. तर लेखक म्हणतात, जेव्हा मी कॉलेजमध्ये प्रवेश केला त्यावेळेस मला माझं पहिलं घड्याळ मिळालं आणि डायनिंग टेबल आमच्या घरात आला आणि गॅस स्टोव्हसुद्धा घरामध्ये आला. Nevertheless, culturally, I had a rich childhood. असं असलं तरीही, जरी आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबात होतो, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात मी वाढलो, आणि असं असलं तरीही सांस्कृतिकदृष्ट्या माझं बालपण खूप समृद्ध होतं. म्हणजे लेखकाचं जे बालपण आहे ते खूप समृद्ध, म्हणजे अतिशय सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय त्याचं बालपण समृद्ध झालं. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज्ड टू व्हिजिट आवर होम अँड फॉर आवर्स I could listen to the discussions about poetry and literature, Marathi and English. लेखक म्हणतात की माझं बालपण सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध होतं. का तर विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यासारखे दिग्गज कवी आमच्या घरी येत असत. हे मराठी साहित्यातील अतिशय दिग्गज असे कवी व साहित्यिक आहेत आणि हे सर्वजण आमच्या घरी येत असत. आणि मराठी, इंग्रजी कविता आणि साहित्य याविषयींची त्यांची चर्चा तासनतास मला ऐकायला मिळत असे. They used to talk about केशवसूत, मार्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स अँड थॉमस हार्डी. तर त्यांना केशवसूत, मार्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स, थॉमस हार्डी यांच्याबद्दल ते बराच काळ बोलत असत. I did not fully understand their discussion in depth, but I was immensely impressed. तर लेखक म्हणतात, त्यांची चर्चा मला सखोलपणे समजत नसे, म्हणजे मला फार काही त्याचं नॉलेज नव्हतं आणि त्यामुळं मला ते समजत नसे, परंतु मी खूप भारावून गेलो होतो. इमेन्सली म्हणजे ग्रेटली, इमेन्सली इम्प्रेस्ड, पण मी खूप त्यांच्या चर्चेमुळं भारावून गेलो होतो. We also were lucky to have Pandit Kumar Gandhar, Pandit Bhimsen Joshi and Pandit Jasraj visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. Dawn म्हणजे पहाट. लेखक म्हणतात, आणखीन एका बाबतीत मी खूपच लकी होतो, मी खूपच भाग्यवान होतो, कारण कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज ही मंडळी आमच्या घरी भेट देत असत आणि रात्री उशिरापर्यंत किंवा कधी पहाटेपर्यंत भारतीय संगीताबद्दल त्यांची चर्चा चालत असे. This is how and why I developed my interest in literature and music during my school days. त्यामुळे शाळेत असल्यापासून साहित्य आणि संगीताविषयी माझी आवड अशा प्रकारे विकसित झाली. ह्या सर्वांच्या मोठमोठ्या दिग्गज अशा साहित्यिक आणि कवींमुळे माझं जे बालपण आहे ते समृद्ध होत गेलं.
सांस्कृतिकदृष्ट्या मी समृद्ध झालो असं लेखक या ठिकाणी म्हणतायत. I did not and even today don't understand the grammar of music, but I began to love it tremendously since then. Tremendously म्हणजे to a very great extent. प्रचंड प्रमाणात. लेखक म्हणतायत I did not and even today म्हणजे मला त्यावेळेसुद्धा आणि आजसुद्धा संगीताचं ग्रामर समजत नाही. संगीताचं व्याकरण मला तेव्हाही येत नव्हतं आणि आताही समजत नाही. पण तरी मी तेव्हापासून त्यावर प्रचंड प्रेम करायला शिकलो. नेक्स्ट पॅरेग्राफ. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट अवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग्स, स्कल्पचर्स एक्सेट्रा. लेखक म्हणतायत बऱ्याच वेळा आमच्या घरी संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला हे चर्चेचे विषय असत. I could listen to the discussion about Van Gogh, Mozart and Michelangelo, etc. लेखक म्हणतायत त्यातून मला व्हॅन गॉज, मॉझार्ट आणि मायकेल एंजेलो यांच्याबद्दलच्या चर्चाही ऐकायला मिळत गेल्या. It was because of such a milieu around me that I had a firm belief, which I still hold, that all arts are equally, if not more important in our lives than science or technology. Milieu means setting or social environment, वातावरणाची पार्श्वभूमी. तर लेखक म्हणतायत भोवतालच्या या कलासक्त वातावरणामुळे, या साहित्यिक वातावरणात मी वाढलो असल्याकारणाने विज्ञान किंवा तंत्रज्ञाना इतकेच या सर्व कलांचे आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचे स्थान आहे यावर माझा तेव्हा आणि आताही ठाम विश्वास आहे. I had learned from my childhood that money does not mean everything in life. लेखक म्हणतात मी लहानपणापासूनच शिकत गेलो की आयुष्यात पैसा हा सर्व काही नाही. It is necessary, तो आवश्यक आहे. But if at all there is something which enriches our lives and puts meaning to our existence, it is the arts, music and literature. परंतु आपले आयुष्य जर समृद्ध करायचे असेल, आयुष्य समृद्ध करणारे आणि अस्तित्वाला अर्थ देणारे जर काही असेल तर ते कला, संगीत आणि साहित्य आहे. याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे असं लेखकाचं मत आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. इन फॅक्ट आय लव्ड दिस सब्जेक्ट. तर लेखक म्हणतात याचा अर्थ मला विज्ञान किंवा गणित आवडत नव्हते असे नाही. किंबहुना हे विषय मला अतिशय आवडत. However, I did not study them only for scoring maximum marks in the examination. पण लेखक म्हणतात केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी मी त्यांचा अभ्यास केला नाही, तर या विषयांचा किंवा इतर कोणत्याही विषयाचा त्याचे उपजत सौंदर्य जाणून घेण्यासाठी मी अभ्यास करत असे. I did not study them only for scoring maximum marks in the examinations. I used to study these subjects or any subject for that matter for its inherent beauty. Inherent म्हणजे existing in something as permanent, उपजत. I found Newton's law of motion beautiful and Pythagoras' theorem elegant. Elegant means graceful or stylish in appearance or manner, आकर्षक. तर लेखक म्हणतात की न्यूटनचा लॉ ऑफ मोशन मला सुंदर वाटतो, तर पायथागोरसचा सिद्धांत आकर्षक वाटतो. I loved solving problems of physics and mathematics of the 9th standard when I was in the 7th. Not to show off, but just because I used to get involved in solving them. I used to love
problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. लेखक म्हणतात, जेव्हा मी 7वीत होतो तेव्हा मी 9वीतले भौतिकशास्त्र आणि गणिताचे प्रश्न सोडवत असे आणि मला ते अतिशय आवडत असत. पण मी ते लोकांना दाखविण्यासाठी दिखावा किंवा एक प्रौढी म्हणजे गर्व म्हणून सोडवत नव्हतो, तर मला ते सोडवण्यात खरोखर आनंद वाटत असे. मी त्यात गुंतून जात असे आणि प्रश्न सोडवायला मला खूप आवडत असे. पण त्याहून जास्त ते सोडवण्याची सर्वात आकर्षक पद्धत मला जास्त त्याची मजा येत असे. सोडवण्याची आकर्षक पद्धत शोधायला मला खूप मजा येत असे, असे लेखक म्हणतात. ऑब्व्हियसली, अर्थातच, these problems were not a part of the curriculum, but I enjoyed the whole process. लेखक म्हणतात, हे प्रश्न माझ्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हते, तरीही मी त्या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेत असे. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem-solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance JEE. Because of this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. पण लेखक म्हणतात या ठिकाणी, गुण किंवा परीक्षेच्या पलीकडे पाहण्याच्या आणि कोणत्याही आव्हानात्मक प्रश्नाचे निराकरण करण्यातला आनंद मिळवण्याच्या माझ्या स्वभावामुळे, म्हणजे फक्त गुण मिळवण्यासाठी मी अभ्यास करत नसे, तर मला त्याचं पूर्ण मुळापासून ते काय आहे हे जाणून घेण्याची खूप इच्छा असायची आणि त्यासाठी मी अभ्यास करत असे. तर या माझ्या स्वभावामुळे मला समस्या निवारण वृत्ती जोपासण्यास खूप मदत झाली आणि या सर्वांचा फायदा मला IIT प्रवेशासाठी JEE परीक्षा देताना मला खूप याचा फायदा झाला. ही परीक्षा पूर्णपणे आपली समस्या सोडवण्याची क्षमता आणि केवळ तार्किक नव्हे तर जलद आणि वेगाने विचार करण्याच्या क्षमतेवरही आधारित असते. Now let's see the next paragraph. I scored 100% marks in mathematics in almost all the examinations that I appeared for from my first standard until IIT, barring only a few times. तर लेखक म्हणतात, इयत्ता पहिलीपासून ते IIT पर्यंत काही अपवाद वगळता जवळपास सर्व परीक्षांमध्ये मला गणितामध्ये 100% गुण मिळत असे. I stood 16th in the SSC board at that time. This examination was for the whole of Maharashtra, including Nagpur, and I stood first in the university in all subjects put together. लेखक म्हणतात, त्यावेळेस मी SSC परीक्षेत बोर्डामध्ये 16वा आलो होतो. त्यावेळी ही परीक्षा नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जायची आणि सर्व विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला होता. Those days you could get an admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. लेखक म्हणतात की त्याकाळी जर तुम्ही विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकावर असाल तर तुम्हाला प्रवेश परीक्षेशिवाय, म्हणजे JEEला जी प्रवेश परीक्षा असते, एंट्रन्स एक्झाम असते, ती प्रवेश परीक्षा देण्याची गरज नव्हती. म्हणजे आपण जर युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलो तर त्या काळामध्ये IITमध्ये सहज प्रवेश मिळू शकत असे. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT. But nobody in Solapur told me about it. For I doubt if anybody in Solapur even knew about this rule. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. लेखक म्हणतात, त्यामुळे IITत प्रवेश घेण्यासाठी मला परीक्षेला बसायची गरज नव्हती.
युनिव्हर्सिटीत फर्स्ट आलं तर IITला म्हणजे JEEची परीक्षा देण्याची गरज नव्हती. IIT प्रवेश घेण्यासाठी मला परीक्षेला बसायची गरज नव्हती. परंतु सोलापुरातील कुणालाही त्याचं नॉलेज नव्हतं आणि मला त्याबद्दल त्यांनी सांगितलं नाही. कारण सोलापुरामध्ये कोणालाही या नियमाबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे मी JEEच्या परीक्षेस बसलो आणि त्यात उत्तम रँकही मिळविले. नेक्स्ट पॅरेग्राफ. I was quite happy getting into IIT, but my joy was short-lived. IITमध्ये प्रवेश घेताना मी खूप खुश होतो, पण माझा तो आनंद फार काळ टिकला नाही. At Solapur, I had not seen any building which was more than 3-storied. लेखक म्हणतात, सोलापुरात मी 3 मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारती पाहिली नव्हती. लेखक हे सोलापूरचे आहेत. ॲट मुंबई हाऊएव्हर वॉज फुल ऑफ स्कायकेपर्स. तर लेखक म्हणतात, याच्या अपोजिट मुंबईमध्ये मात्र गगनचुंबी इमारतींची गर्दी असते. At IIT, most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. लेखक म्हणतात, IITमध्ये बहुतेक विद्यार्थी आणि प्राध्यापक इंग्रजीमध्ये बोलत असत, परंतु माझं इंग्रजी हे खूप वाईट होतं. I had my entire education in मराठी. माझं पूर्ण एज्युकेशन हे मराठीतून झालेलं होतं. My spoken English was quite pathetic. माझी बोली इंग्रजी देखील खूपच दयनीय होती, म्हणजे फार काही चांगली नव्हती. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible and my construction of English sentences very awkward to say the least. लेखक म्हणतात, माझा शब्दसंग्रह व्होकॅब्युलरी हे खूप वीक होतं. अतिशय कमी शब्द मला इंग्लिशमधले माहिती होते, आणि त्याचबरोबर त्याचे उच्चार देखील माझे भयंकर होते आणि माझी इंग्रजीतली वाक्यरचनाही अगदी विचित्र होती. ड्यू टू ऑल धिस, या सगळ्यांमुळे आय वॉज फीलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT in particular. I had developed an inferiority complex and wanted to run away from IIT and even Mumbai. Inferiority complex means a feeling that you are not as good, as intelligent, as attractive, etc. as other people. तर लेखक या ठिकाणी म्हणतायत, मला इंग्लिश अजिबात येत नव्हते, माझी वाक्यरचनाही अगदी विचित्र होती. या सर्वांमुळे मला एकूणच मुंबईत आणि विशेषतः IITत एकटं आणि भीतीदायक वाटत असे. म्हणजे लेखकाकडे कॉन्फिडन्स नव्हता. मला स्वतःविषयी न्यूनगंड वाटू लागला आणि IIT आणि अगदी मुंबईपासूनही दूर पळून जावेसे वाटायला लागले. वन डे. नेक्स्ट पॅरेग्राफ. One day, I was sitting at my mess table in the hostel, sipping tea, when a senior guy came and sat on the chair adjacent to me. Adjacent means near, जवळ. एके दिवशी मी हॉस्टेलच्या मेसच्या टेबलावर चहा पीत बसलो होतो, तेव्हा एक सिनियर मुलगा माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला. He was a convent-educated guy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. तो मुलगा बऱ्यापैकी सफाईदार इंग्रजी, निदान बोलीभाषेतली प्रचलित येणारा इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला होता. He was a bit arrogant. तो जरा गर्विष्ठच होता. And wanted to pull my leg. आणि माझी मस्करी करू पाहत होता.
He tried to engage in some conversation with me and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. After about 5 minutes, he walked away after insulting me. तो सारखं मला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होता. तो गर्विष्ठ होता. तो माझ्याशी संभाषण करू लागला आणि जवळपास माझ्या प्रत्येक वाक्यामध्ये, मी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो चुका काढू लागला. साधारण 5 मिनिटांनी माझा अपमान करून तो तेथून निघून गेला. नेक्स्ट पॅरेग्राफ. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. लेखक म्हणतात, तो माझा अपमान करून तिथून निघून गेला. मला अत्यंत अपमानित आणि अतिशय व्यथित झाल्यासारखे वाटले. ॲज इट इज, आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडंट अँड धिस इन्सिडंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. डिफिडंट मीन्स लॅकिंग कॉन्फिडन्स. तर लेखक म्हणतात, मला खूप निराश आणि आत्मविश्वास खचल्यासारखे वाटत होते. म्हणजे माझ्यातला कॉन्फिडन्सच निघून गेला. आधीच माझ्याकडे कॉन्फिडन्स, IIT जेव्हा मी प्रवेश केला, तिथले सर्व प्राध्यापक आणि इतर जे मुलं होती ती सर्व इंग्लिशमध्ये बोलत होती आणि हे पाहूनच आधीच माझा कॉन्फिडन्स गेलेला होता आणि त्यात त्या मुलांनी अपमान केल्यामुळे मी खूप निराश झालो आणि माझा आत्मविश्वास खचल्यासारखे वाटायला लागले. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. I felt out of place there and literally wanted to run away to Solapur that very moment. लेखक म्हणतात, ही घटना घडल्यामुळे माझ्या मनाला अतिशय त्या घटनेचं वाईट वाटायला लागले. जणू शेवटचा आघात होता. मी पार कोलमडून गेलो. मला तिथे परक्यासारखे वाटू लागले आणि अक्षरशः त्या क्षणी सोलापूरला पळून यावे असं वाटू लागले. However, it was only my self-esteem which stopped me. पण लेखक म्हणतात, परंतु माझ्या स्वाभिमानाने मला थांबविले. Suddenly, a feeling of determination and strength came over me and gripped me. एकाएकी माझ्या मनात एकदम दृढनिश्चय आणि सामर्थ्याच्या भावनेने उचल खाल्ली. माझ्या मनाची पकड घट्ट झाली. Despite hailing from Solapur, if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. Why should I give up? And that too for a silly and small thing like English? I was not to give up anymore. And I was determined to fight back. लेखकाच्या मनाने एकदम त्या ठिकाणी दृढनिश्चय केला. लेखकाने ठरवलं, सोलापूरचा असूनही जर मी शाळा, कॉलेज आणि IIT मधले गणितातले अनेक पुरस्कार मिळवू शकतो आणि जर मी चांगला नंबर पटकावू शकतो, 1 नंबर मी म्हणजे फर्स्ट येऊ शकतो, अव्वल नंबर पटकावू शकतो, तर माझ्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असले पाहिजे. मी हार का मानावी? व्हाय शुड आय गिव्ह अप? का मी ते सोडून द्यावे? आणि तेही इंग्रजीसारख्या एका क्षुल्लक गोष्टीसाठी. अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. तेही एका इंग्रजीसारख्या एका क्षुल्लक गोष्टीसाठी मी हे का सोडून द्यायचं? I was not to give up anymore and I was determined to fight back. तेव्हाच लेखकाने असा निश्चय केला की यापुढे मी हार मानणार नव्हतो आणि याउलट मी लढा देण्याचा निर्धार केला होता. मी त्याला फेस करण्याचं ठरविले होते. Okay students, I conclude my lecture here. The remaining part of the lesson we will see in the next video. Okay, thank you.